तुम्हाला माहिती आहे हे पोहे कशाचे आहेत? तर तुम्ही कांदे पोहे खाल्ले, बटाटे पोहे खाल्ले असतील, मटार पोहे खाल्ले असतील. कधी काकडीचे पोहे खाल्लेत का? बघा किती मस्त दिसतात. मी तर काय म्हणते माहिती आहे का? काकडीचे पोहे, पोह्यांच्या प्रकारामध्ये सगळ्यात पटकन होणारा प्रकार आणि चवीला पण भारी लागतो, पचायला हलका आहे. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत काकडीचे पोहे. करायला एकदम सोपे आहेत, छान मऊ आणि चवीलाही छान लागतात. रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागतील 1 कप पोहे. 1 कप पोह्यासाठी 1 काकडी घेतली, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहेत थोडेसे शेंगदाणे 2 ते 3 चमचे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 ते 2, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण पोहे चाळून घेऊया. पोहे चाळून घेतले. आता आपल्याला चाळणीवरच नळाखाली धरून याला हलक्या हाताने धुवून काढायचं आहे. म्हणजे यामधली जी काही पावडर वगैरे असेल तर ती निघून जाते. शक्यतो भांड्यामध्ये पाणी घालून याला भिजायला ठेवू नका. चाळणीवरच नळाखाली किंवा वरून पाणी ओतून याला 1 ते 2 वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्या. तर पोहे चाळणीवर धुतले, यावर झाकून याला 10 मिनिटं असंच ठेवूया. पोहे भिजायला घातले. आता आपल्याला काकडीचे पोहे करायचे आहेत, त्यामुळं मी काकडी घेतली आहे. आता जी पांढरी काकडी असते तिचं साल काढून घेतलं. मी तर म्हणते तिचं साल काढाच, पण ह्या काकडीचं साल कडू नसतं किंवा खूप जास्त असं करकरीत लागत नाही, त्यामुळे मी अशीच वापरते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काकडीचं साल काढून घेतलं तरी चालणार आहे. आता जाड किसणी घ्यायची आणि काकडी किसून घेऊया. तर काकडी आपण किसून घेतली. आता आपण काय करू, दुसरीकडे आपले पोहे पण चांगले भिजलेले आहेत. हे बघा छान मोकळे आणि मऊ झालेले आहेत भिजून. याला एका भांड्यामध्ये काढूया. आता आपण काकडी घेतली, ती चांगली पिळून घ्यायची. हा काकडीचा किस पोह्यामध्ये घालायचा. तर काकडी पिळून राहिलेलं पाणी एकतर तुम्ही कणकेमध्ये एखाद्या भाजीमध्ये घालू शकता किंवा मीठ घालून पिळून टाकू शकता. आता काकडी आणि पोहे एकत्र केले, यामध्ये घालायचं मीठ चवीपुरतं, 1 चमचा साखर आणि हे सगळं आपण चांगलं एकत्र करून घेऊया. हे सगळं चांगलं मिसळून घेतलं. याला 5-10 मिनिटासाठी बाजूला ठेवू आणि याची फोडणी करू. फोडणीसाठी कढई तापूया. आता इथून पुढे 5 मिनिटात पोहे तयार होतील. कढई गरम झाली, यामध्ये घालायचे 2 चमचे तेल. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामुळे पदार्थाला पण पारंपरिक चव येते. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं. फोडणी करायच्या आधी शेंगदाणे आपण तळून घेऊया. शेंगदाणे घातले, किंचित मीठ घालायचं म्हणजे तळणी लागत नाही आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. शेंगदाणे बघा मस्त तळून झाले, तेलातनं निथळून काढूया आणि आता उरलेल्या तेलात फोडणी करू. मोहरी अर्धा चमचा, मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ. परतून घेऊया. अगदी थोडंसं अर्धा 1 मिनिट परतायचं. थोडी कोथिंबीर घालते मी आणि यामध्ये आपण घालायचं आहे तयार केलेलं पोह्याचं मिश्रण. तर कांदे पोहे जेव्हा आपण करतो त्यावेळी मी नेहमी सांगते की कांदा भरपूर घालायचा आणि खूप जास्त डार्क होईपर्यंत परतायचं नाही, म्हणजे पोह्यांना त्याचं मॉइश्चर मिळतं आणि पोहे चांगले मऊ राहतात, चिवट होत नाही. पण इथं आपण काकडी वापरली आहे आणि काकडीचं पाणी हलकासा ओलसरपणा त्याच्यात येतो, त्यामुळे पोहे एकदम मऊसूत होतात. आता थोडं मीठ आपण पोह्यात घातलं, थोडं भरून घालूया. अगदी थोडंसं मीठ घातलं. आता याला 2 मिनिटांसाठी परतून घेऊया. तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही हळद घातली तरी चालणार आहे, पण काकडी पोह्यांमध्ये हळद घातली जात नाही. अगदीच पाहिजे तर फोडणीमध्ये तुम्ही कांदा घातला तरी चालेल. आणि हे बघा आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं. यावर झाकूया आणि 2 मिनिटांची वाफ काढूया. 2-3 मिनिटांची वाफ काढली आणि मस्त वाफ बसल्यावर आपले हे छान मऊसूत असे काकडीचे पोहे तयार झालेले आहेत. आता सगळ्यात शेवटी यावर घालूया लिंबाचा रस. तुम्ही हा लिंबाचा रस पाहिजे तर सुरुवातीला जेव्हा आपण साखर मीठ घालतो ना त्यावेळी पोह्यात घातला तरी चालेल. थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि तळलेले शेंगदाणे. याला मिसळून घेऊया आणि गॅस बंद करूया.
आपले हे मऊसूत असे काकडीचे पोहे तयार झालेले आहेत. आपले कांदे पोहे कसे एकदम मोकळे सळसळीत होतात, हे तसे होत नाहीत, पण छान मऊ होतात आणि खूप जास्त चिकटसुद्धा होणार नाहीत. तर अशा प्रकारे तुम्हाला जर कांदे पोहे, मटार पोहे, बटाटे पोहे हे रेग्युलर पोहे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल, कधीतरी वेगळं काय करायचंय, उन्हाळा असेल किंवा तुम्हाला असं वाटतंय की पोह्यांमध्ये काहीतरी सकाळी असं छान पोटाला हलकं खावं, तर तुम्ही हे पोहे जरूर ट्राय करा. तुम्हाला खरंच खूप आवडतील. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे पोह्यांच्या काही वेगळ्या रेसिपी असतील तर मला लिहून कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.